ऐन अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा कॅश बॉम्ब. कोकणातील एका आमदार पैशांच्या गड्डीसह व्हिडिओमध्ये असल्याचं समोर. आमदार इतक्या पैशांसह काय करतोय, अंबादास दानवेंचा सवाल. व्हिडिओ आपला नाही, दानवेंनी आरोप सिद्ध केला तर आमदारकी सोडणार. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचं स्पष्टीकरण. ब्लॅकमेलिंग करणं हा अंबादास दानवेंचा धंदा, पुरावे घेऊन यावं, दळवींचं ओपन चॅलेंज. अधिवेशनामध्ये विधानसभेत फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरती प्रश्नोत्तर. पीडितेचा गळा आवळून नव्हे तर गळफास घेऊन मृत्यू. पीएसआय बदने आणि प्रशांत बनकरनं पीडितेचा छळ केल्याचंही उघड. मुख्यमंत्र्यांकडून उत्तर. विरोधी पक्षनेते पदासाठीची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू. विधानसभेत विजय वडेट्टीवार तर परिषदेमध्ये अनिल परब यांच्या नावाची चर्चा. भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावाला सत्ताधाऱ्यांचा विरोध. महाविकास आघाडी ठाम असल्याची सूत्रांची माहिती. नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा विधान भवनावरती चॉकलेट मोर्चा. 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं वाऱ्यावरती सोडल्याचाही आरोप. सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेमधल्या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटी रुपयांचं नुकसान. सरकारची विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात कबुली. शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार. सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू कोर्टाची नोटीस. नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीमध्ये नाव नोंद केल्याचा आरोप. येत्या 6 जानेवारीला होणार पुढची सुनावणी. मोदी नेहमीच महापुरुषांचा अपमान करत आहेत. देशाची माफी मागितली पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत आक्रमक. देशासाठी तुरुंगात गेलेल्या महापुरुषांचा स्वातंत्र्य लढा न लढलेले लोक अपमान करतायत, अशी टीका. आणि पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनासाठी रीख. संध्याकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. आमदार रोहित पवार यांनी देखील घेतलं अंत्यदर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.